नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख भुवराज शेडगे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील जगद्गुरू महाराज तुकाराम महाराजांची साधना भूमी म्हणून ओळखल्या जाणारे भामचंद्र भंडारा साधनभूमीबाबत मोरबड तालुका वडवणी जिल्हा बीड येथे विचार मांडून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भांडवाडी 23 एप्रिल रोजी या लढ्याचे प्रणेते तुकाया भक्त मधुसूदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती शेडगे पाटील यांनी सांगितले। महासंघाचे राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रवक्ते हरिभक्त पारायण श्रीराम महाराज शेळके यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांची यांनी केलेली संत या पदाची व्याख्या सांगून संत कुणाला म्हणावे, संतांची लक्षणे कोणती याबाबत आपले विचार व्यक्त करून स्वयंघोषित अशोक खरात म्हणून घेणाऱ्या महाराजांची जाहीरपणे धिंदवडे काढून निषेध जाहीर केला आहे। असे लबाड ढोंगी व समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीचा प्रसारमाध्यमांनी महाराज किंवा बुवा या नावाने उल्लेख न करता आवाहन केले। तसेच त्यांनी खरात यांचा निषेध करून अशा लबाड खरात यांच्या नादी लागणाऱ्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा त्यांनी यावेळी निषेध केलेला आहे। त्यांची निवास व्यवस्था परत तिचा प्रवास करणे, या सगळ्या घाई गडबडीत एखादा वारकरी, जवळजवळ ही सगळी वयस्कर मंडळी होती, त्यामुळं लोकलने प्रवास करणे हे दुराप्रस्त झालं आणि म्हणून आम्ही आंदोलनाचा विसर्जित करण्याचा नारा दिला। या आंदोलनाला सन्माननीय कामगार नेते भाई जगताप, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे माधवराव पाटील आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंडळीनं अथक परिश्रम करून हा आंदोलनाचा विषय यशस्वी केला। आंदोलनाचा विषय मांडत असताना परत एकदा या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारख्या भोंदूगिरी महाराजांचा प्रश्न आला आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा जो प्रकर्षाने बाबासारखे गुरुबा काकासारखे असे थोर संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आले, त्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या सुशिक्षित माणसांनी अशिक्षितपणाचा भुरखा पांघरून या नालायक माणसाचे पाय धुवावेत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही। मला जाता जाता या व्हिडिओमधून असं सांगायचंय की बऱ्याचशा काही मीडियावाल्यांनी हे अशोक खरातवर बोलत असताना कीर्तनकार, बुवा अशा काही शब्द वापरलेले आहेत, महाराज असे काही शब्द वापरलेले आहेत। हा महाराज म्हणायच्या लायकीचा नाही, हा महाराज नाही, किंबहुना हा बुवा देखील नाही, किंबहुना हा साधू तर मुळीच नाही। कारण संत कुणाला म्हणतात? जगद्गुरू तुकोबरायने अनेक ठिकाणी सांगितले, तुकोबराय उलट देवाला भांडतात। तुकोबराय म्हणतात, देवा करीशी ते देवा करी माझे सुखी परिमी त्याशी मुखी नमने संत जया राज्य द्रव्य करणे उपार्जना व शदंब माना इच्छे झाले। महाराज जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, अरे देवा अशा संतांना मी अशा माणसाला मी संत म्हणणार नाही। कुणाला? करीशी ते देवा करी माझे सुखी परिमी त्याशी मुखी नमने संत दया राज्य द्रव्य, ज्याला राज्याचा लोभ आहे, द्रव्याचा लाभ आहे, अर्थात जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, ज्याला वाटतं माझा मान व्हावा, जे प्रतिष्ठा वाढावी, माझी लोकांनी पूजा करावी, मला देव समजावं, असा जो माणूस आहे अशाला मी माझ्या आयुष्यात कधीही संत म्हणणार नाही। या मोबदल्यात तुला माझं काय वाटुळं गुटुळं लांबुळं करायचं असेल तर कर, असे जगद्गुरू तुकोबराय आपल्याला सांगतात। अशी संस्कृती आपली धर्म संस्कृती आहे।